चंद्रा पटेल, आपका अपना पटेल, यत्र तत्र सर्वत्र, द मैजिक मैन एंड चंद्रा, फेसबुक पेज और यूट्यूब चैनल, द मैजिक मैन एंड चंद्रा। नमस्कार मित्रांनो. नमस्कार. द मॅजिक मॅन अँड चंद्रा कम्युनिटी, याचप्रमाणे गजर माय मराठीच्या या दोन्ही प्रभागातर्फे मी बी के पाटील नंदुरबारून आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला कल्पना आहेच, दर रविवारी रात्री 9 वाजता प्राजक्त संध्या या कार्यक्रमामध्ये आपल्या विश्वातील मराठी रचनाकार, गझलकार, कवी या मंचावर उपस्थित राहून आपल्या रचना सादर करत असतात. मित्रांनो, आज देखील आपल्या या मंचावर आमच्या मराठी विभागाची संपूर्ण कार्यक्रम, जिला म्हणता येईल सूत्रसंचालिका म्हणजे दिग्गज कलाकार, आज आपल्या या मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं आपण मंचातर्फे स्वागत करूया. माझ्यासोबत उपस्थित आहेत चंचलजी काळे मॅडम. नमस्कार मॅडम, मी आपलं स्वागत करतो मंचातर्फे. माझ्यासोबत उपस्थित आहेत वैशालीजी मोहिते मॅडम, त्यांचे मी मंचातर्फे स्वागत करतो. माझ्यासोबत उपस्थित आहेत वैजयंतीजी आपटे मॅडम, त्यांचे मी मंचातर्फे स्वागत करतो. माझ्यासोबत उपस्थित आहेत मानसीजी चिटणीस मॅडम, त्यांचे मी मंचातर्फे स्वागत करतो. आणि माझ्यासोबत उपस्थित आहेत प्राजक्ताजी पटवर्धन मॅडम, जे आमच्या मराठी विभागाच्या कार्याध्यक्ष देखील आहेत, त्यांचे मी मंचातर्फे स्वागत करतो. संपूर्ण आमची आज मराठी विभागाची कार्यकारिणी आहे आणि आज आपला हा या वर्षाचा मराठी वर्षाचा शेवटचा दिवस समजूया आपण. 2 दिवसांनी पाडवा येतोय आणि नवीन वर्षाला आपण सुरुवात करूया. त्यासाठी एक यादगार आपली अशी एक मैफिल व्हावी या उद्देशाने आपण आज सर्व दिग्गज कलाकार या मंचावर उपस्थित आहेत, त्यांचं आपण मंचावर स्वागत करूया. सर्व श्रोत्यांनी रसिक मित्रांचं स्वागत करून पुढील कार्यक्रम प्राजक्ताजी सुरू करावं असं मी त्यांना विनंती करतो. प्राजक्ता मॅडम. नमस्कार मंडळी, माझा आवाज नीट येतोय का सगळ्यांना? होय. नमस्कार. खूप दिवसांनी भेटतोय आपण. पाडव्याची सुरुवात होतीये, म्हणजे उद्याचा एक दिवस आणि मग पाडवा आहे. मराठी नवीन वर्षाची सुरुवात आहे. चैत्र पालवी, तसंच आंब्याचा मोहर, कोकिळेचं पूजन, या सगळ्या गोष्टी आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात होतीये हे जाणवून देतात. आणि म्हणूनच आम्ही संचालिकांनी असं ठरवलं की पाडव्याची सुरुवात आपण एका छानशा कार्यक्रमाने करावी. आणि छानसा कार्यक्रम म्हणजे काय, तर कवितांचाच. आणि कवितांचा म्हणजे ज्या संचालिका म्हणून आता सध्या आपल्या पटलावरती कार्यरत आहेत, अशाच सगळ्यांचा हा कार्यक्रम करायचा असं ठरलं. आणि मग त्याच उद्देशाने आम्ही 5 जणी तुमच्या समोर आज उपस्थित आहोत. आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे माझी चंचलताई काळे. चंचलताई, तुझ्याकडे. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत. पाडव्याची चाहूल लागली आहे, सगळीकडे छान वसंताचं आगमन झालेलं आहे. आणि प्राजक्तांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही म्हटलं या वसंतोत्सवात आपण संचालिकानेच सहभागी होऊन रसिकांना आनंद द्यावा. त्यामुळे आज हा मी कार्यक्रम करतो आहोत. या आमच्या सगळ्या संचालिकांची काही ओळख मी करून द्यायची आवश्यकताच नाही आहे. त्या वेळोवेळी तुम्हाला भेटलेल्या आहेत, तुमच्याशी त्यांनी संवाद साधलेला आहे. त्यामुळे या संचालिकांच्या कवितांमधून आपण त्यांना भेटूया. मला असं वाटतं की आता कार्यक्रमाला सुरुवात करूया वैजयंतीपासून. वैजयंती, तू काय सादर करणार आहेस? आपण पहिल्या फेरीत प्राजक्ता 2 घेऊयात ना, आणि नंतर एक. हो चालेल. एक कविता वसंताची घेऊ, असेल लिहिलेली, सगळ्यांकडे असेलच बहुधा. वसंताची घेऊ एखादी कविता. वसंताची घेऊ एखादी, आणि नंतर मग आपल्या आवडीच्या कोणत्याही गझल कविता तुम्ही सादर करू शकता. आणि मग आपल्याला काय हवं ते सादर करू. आपलाच मंच आहे. वैजयंती. नमस्कार. मी आज मुक्तछंद सादर करणार आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे निर्झर. तुला बघोनी चैतन्याचा निर्झर झरतो माझ्या मधुनी. तुला बघोनी चैतन्याचा निर्झर झरतो माझ्या मधुनी. निर्झर कोमल शुद्ध प्रवाही खळाळणारा. निर्झर कोमल शुद्ध प्रवाही खळाळणारा. खडकामधुनी काट्यामधुनी झरझरणारा. आनंदाचे तुषार असतो पसरवणारा.
तुझ्या हृदयातील सौंदर्याने गर्द सावली सुखदायी, त्या हृदयातील सौंदर्याने गर्द सावली सुखदायी, ताल देती लहरी तुझला वारा झुळझुळवाणी, ताल वा. देती लहरी तुझला वाहे झुळझुळवाणी, म्हणून येते आनंदाचे माझ्या उरी उधाण, म्हणून येते आनंदाचे माझ्या उरी उधाण, खळखळ झुरझुर तूच निर्धर माझ्या मनी निरंतर, खळखळ झुळझुळ तूच निर्धर माझ्या मनी निरंतर. धन्यवाद. सुंदर सुंदर. अच्छा. वा. सुरेख. दुसरी घेतेस? हो, लगेच देऊ. हो घे. माझ्या दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे कवितेचा उगम. कविता कशी निर्माण होते मनामध्ये, तर त्या संदर्भातली ही कविता आहे. कधी होतो आनंद आणि कधी भासू लागते एकटेपण, तेव्हा साथ देतात माझ्या कविता. कधी होतो आनंद आणि कधी भासू लागते एकटेपण, तेव्हा साथ देतात माझ्या कविता. आम्ही हसतो बागडतो एकमेकीत रममाण होतो, आम्ही हसतो बागडतो एकमेकीत रममाण होतो. दुःख वाटून घेता घेता कविता माझी आणि मी कवितेची होऊन जातो, दुःख वाटून घेता घेता कविता माझी आणि मी कवितेची होऊन जातो. अक्षरशः शब्दांकडून घेते वचन निष्ठेचे, अक्षरशः शब्दांकडून घेते वचन निष्ठेचे, जणू हे स्पंदन मनामनाचे, जणू हे स्पंदन मनामनाचे. अशी रुजते आता माझ्या मनात कविता, अशी रुजून जाते मनात माझ्या कविता, जो जाणीवेचा अर्थ खोल माझ्या श्वासात भरलेला, जो जाणीवेचा अर्थ खोल माझ्या श्वासात भरलेला. सुंदर सुंदर सुंदर. कवितेचा अर्थ अप्रतिम. खोल माझ्या श्वासात अप्रतिम. भरलेला. वा, वा. खूपच छान. अप्रतिम. सुंदरच. वैजयंती फार नंतर सुंदर. कोण? मानसी, तू घेते कविता? मानसी. चालेल ना. हो चालेल चालेल. स्वागत खूप तुझं सुंदर. पुन्हा एकदा. धन्यवाद. कविता सादर करण्यापूर्वी 4 ओळी. फुले मोगऱ्याची कळी अंगणीयन, वा वा वा. फुले मोगऱ्याची कळी अंगणीयन, हा. हसे चांदणी ती नभाच्या किनारी. वा वा. वा. फुले मोगऱ्याची कळी अंगणीयन, हसे चांदणी ती नभाच्या किनारी, मधुमालतीच्या गुलाबी छटांनी, मधुमालतीच्या गुलाबी छटांनी वसंतातली सांज उमलून आले. ओ. वा. आपण वसंतासाठी कविता सादर करतोय म्हणून हो, म्हटलं अगदी, चार अगदी, ओळी अगदी. त्यासाठी असाव्यात. कविता सादर करते. हो दे. शीर्षक आहे हा. सांज. हा. क्षितिज कवेत येते तेव्हा, क्षितिज कवेत येते तेव्हा मन अस्मानी होते. बर. क्षितिज कवेत येते तेव्हा मन अस्मानी होते, मृगजळाच्या पाठीवरती सूर्यबिंब पांघरते. वा वा वा. उन्हाळ वा. उन्हाळ वारा भिरभिर भिरतो उगाच गिरकी घेतो, उन्हाळ वारा भिरभिर भिरतो उगाच गिरकी घेतो, कुण्या लाजऱ्या पानसखीला प्रेमगीत ऐकवतो. वा वा वा. सुंदर. चुकार ढगांचे थवे विखुरती, चुकार ढगांचे थवे विखुरती, संगे साज रुपेरी. बर. चुकार ढगांचे थवे विखुरती, संगे साज रुपेरी, हा. अलगद उतरे सांज सावळी धरतीच्या किनारी. वा वा अलगद वा. वा उतरे वा. सांज सावळी धरतीच्या किनारी. सुंदर. खूप सुंदर. थँक्यू. लगेच दुसरी घेऊ का कविता? हो हो. घे, सुंदर. घे. घे घे. लगेच घे. ही सुद्धा एकदम हलकी फुलकी कविता घेतलीये मी. हो घे ना. फुलांच्या गंधकोशांचा, हा. फुलांच्या गंधकोशांचा लेऊनी साज बहरांचा, बर. फुलांच्या गंधकोशांचा लेऊनी साज बहरांचा, मनाच्या अंगणी फुलतो, मनाच्या अंगणी फुलतो, असा सहवास आहे तो, वा वा वा. असा सहवास आहे तो.
मिठीचे डोह कुसुंबी, बर. मिठीचे डोह कुसुंबी, हम्म. फुलवतो जो स्पर्शांगी, बर. वा वा. सुखाच्या कोंदळी वसतो, अच्छा. सुखाच्या कोंदळी वसतो, हम्म. असा क्षण खास आहे तो, असा वा. क्षण खास आहे तो. वा. मीका होऊनी राधा, हा. मीका होऊनी राधा, सोसते सावळी बाधा, वा वा वा. मीका होऊनी राधा, सोसते सावळी बाधा, हा. श्यामरंगी मुरलीच्या हा. सुरांचा भास आहे तो, ओ हो हो. वा वा श्यामरंगी वा. मुरलीच्या सुरांचा भास आहे तो. वा वा. सुरेख. मनातील गूढ भासांचा, थँक्यू, हम्म. मनातील गूढ भासांचा हम्म. रेखतो स्पर्शरंगी, बर. मनातील गूढ भासांचा रेखतो स्पर्श मनरंगी, हा. उरातील स्पंदनाहूनही, उरातील हा. स्पंदनाहूनही जरा हा. सकवार आहे तो, जरा ओ हो. वा. सकवार आहे. क्या बात आहे. क्या बात आहे. मलाच भेटतो नेहमी, हम्म. हम्म. मला जो भेटतो नेहमी, हा. प्रति आकाश आहे तो, वा. मला जो भेटतो नेहमी, प्रति आकाश आहे तो, फुलांच्या गंधकोशांचा खरा सहवास आहे तो, क्या खरा बात आहे. क्या सहवास बात आहे. क्या बात आहे. सुरेख सुरेख दोन्ही कविता सुरेख होत्या. खूप सुंदर. थँक्यू. खूप सुंदर. Thank म्हणजे you. निसर्ग कवितामध्ये मानसी खूप इतकं छान लिहिलंस ना, जे मला ललित पण छान लिहिली. हा, बालकवींची आठवण झाली मला. ललित पण छान लिहिली. ललितही छान. चमच्याताई आपण कमेंट्स घेऊया. श्रोत्यांचे कमेंट्स आले हो, आहेत. चालेल. चालेल, चालेल. मिलिंद जोशी सर आले, उपस्थित झाले श्रोत्यांमध्ये, ते आपले कायमचे मिलिंद परमनंट जोशी श्रोते आहेत. त्यांनी सर्व कवींचं अभिनंदन केलंय, विशेषतः पाटील सरांना आणि प्राजक्ताताईंना नमस्कार. नमस्कार मिलिंदजी. धन्यवाद. धन्यवाद. आपले ताई दुसरी कविता अप्रतिम असं ते म्हणतायत. नंतर मानसीताईंचं त्यांनी कौतुक केलेलं आहे. मानसीताई कवितेला 4 लयबद्ध लावले असती तर कविता अधिक फुलली असती. हा, ठीक आहे सर, आपलं मत असू शकतं. नंतर ब्रँड मराठी क्लासेस म्हणून आहेत, त्याचं नाव नाही आलंय, पण अप्रतिम कविता असं त्यांनी दाद दिलेली. सर्व मी श्रोते मित्रांचं, रसिक मित्रांचं स्वागत करतो, त्यांचं धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. चंचलताई पुढे सुरू करा. हो. वैशाली सादर करणार आहेस तू? हो, घेते की, तयार आहे. वैशाली काय म्हणते? एकदम तयार, ताबडतोब तयार आहे. वैशालीची कविता तिच्या स्माइलनी सुरू होते. अगदी अगदी. हो हो. पण तिला ना हसू होतं. ती सुरू झाली तर ती कविता बाजूला राहायची. आता कविता सुरू करते. आता सुरू कर. नक्की नक्की नक्की. कवितेचा शीर्षक आहे मनाची पानं चाळताना. बर. वसंतातली संध्याकाळ असते आणि आपण अशी मनाची पानं चाळतो, तशी ती कविता. मनाची पानं चाळताना प्रत्येक पानावर थपकायला होतं. मनाची पानं चाळताना प्रत्येक पानावर थपकायला होतं. कुठे वेदनेची नक्षी तर कुठे गाणारा पक्षी. वा. कुठे वेदनेची नक्षी तर कुठे गाणारा पक्षी. प्रत्येक पान आपलंच असतं. प्रत्येक पान आपलंच असतं. ते फाडून चुरगाळून टाकण्याआधी एकदा तरी नजरे खालून घालावंसं वाटतं. मनाची पानं चाळताना प्रत्येक पानावर थपकायला होतं. वा वा वा. खुण्यासाठी काही पानात खुण्यासाठी मोरपीस बकुळीची फुलं. काही पानात खुण्यासाठी मोरपीस बकुळीची फुलं जपलेली असतात. प्रत्येक पान आपलंच असतं. नकोसं वाटलं तरी उलटण्याआधी एकदा तरी नजरे खालून घालावंसं वाटतं. प्रत्येक थपकात पानापानावर नियतीचे कोडे. पानापानावर नियतीचे कोडे. कुठे अर्धवट तर कुठे चौकट पूर्ण. कुठे अर्धवट तर कुठे चौकट पूर्ण. प्रत्येक कोड आपलंच असतं. कोड्यात टाकण्याआधी
वा बर पुढ्यात टाकण्याआधी एकदा हा. तरी नजरेखालू घालावंसं वाटतं मनाची वा, वा. पानं प्रत्येक वा, पानात होतं. सुरेख सुरेख. येतं मनात वाऱ्याला उधाण, बर येतं मनात वाऱ्याला उधाण, हम्म. पानं सैरभैर मनभर, पानं बर सैरभैर सैरभैर. मनभर, हा. पान न पान पुन्हा जुळवायचं असतं, बर. पान न पान पुन्हा जुळवायचं असतं. पानं हरवून हा. जाण्याआधी, हा. पानं हरवून जाण्याआधी एकदा तरी नजरेखालू घालावंसं वाटतं वा 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 मनाची वा. पानं वा वा सुंदर सुंदर वा. सुंदर कळलं. सुंदर खूप या मनाची छान. पानं कल्पनाच सुंदर. सुरेख सुरेख खूप सुरेख. आता पुढची गझल घेऊ तर नंतर गझल घेऊ? घे ना गझल घे. चालेल? गझल घेते. हम्म. गुरुसमोर गझल सजल करायची तेवढं धाडस असतं माझ्या. बस का आता बस का हा? उगाच आपली तर आता ती काही करू शकत नाही, तू बिनधास्त सादर काय कर. म्हणते? काय गुरु आता काहीही करू शकत नाही, तू काही बिनधास्त करू शकत नाही. जे आहे ते स्वीकारणार आहे तो, नंतर झापणार आहे तो. हा ते नंतर बघता येईल. परमेश्वरा घे घे नंतर गझल घे गझल घे. तूच मनारे वेळ प्रसंगी सावर आता, हम्म. तूच मनारे वेळ प्रसंगी सावर आता, पापणी तला हो पव अथांग सागर आता. बर किती सहज वा. तू झिडकारलेस अनेक वेळा, किती सहज तू झिडकारलेस हम्म. अनेक वेळा, हम्म. एकांती सलतो तो शब्दांचा वावर आता. ओ हो बर वणवण झाली, वणवण स्वारी सारी स्वाहा हा. झाली, वणवण अच्छा. सारी स्वाहा हा. झाली भासच हा. होत, वणवण हो. सारी स्वाहा झाली भासच होत. विस्कटते क्षण मान्य करावे कुठवर आता. वा 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 वा. श्वास कितीसे, श्वास कितीसे उरले ठांगच लागत, श्वास कितीसे उरले ठांगच लागत नाही. तुझी अनंता, तुझी अनंता भेट घडू दे सत्वर आता. क्या बात है क्या बात है. नकळत क्या बात है. माझ्या, क्या बात है. नकळत. थँक्यू थँक्यू. काय म्हणतात ग? हा? काय मुखर. मुखर. काय नाही नाही काही नाही. पुढच्या शेर येते. हो शेर घे पुढचा. नकळत माझ्या एकटीचाच ठरला हा. रस्ता, नकळत माझ्या एकटीचाच ठरला रस्ता, हा. आहे माझ्या सोबत तो परमेश्वर आता. वा 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 वा. शेवटचा शेर. इर्षाद. कितीदा तरी वा वा. व मांडला भातुकलीचा, बर कितीदा तरी डाव मांडला भातुकलीचा, हम्म. इहलोकीचा हिशेब ठेवू कुठवर आता, इहलोकी हिशेब ठेवू कुठवर वा. आता. वा तूच मनात वेळ प्रसंगी वा. सावर आता. वा 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 वा. छान छान. वा. भारी सुरेख. आहे, भारी. वा. खूपच छान. खूपच छान. खूप छान खूप छान धन्यवाद. मस्त. तर आता छान. आपल्या पुढच्या सादर करणार आहेत आपल्या सगळ्यांच्या गझल गुरु. वा हा घ्या. हा, ही काही कमी होती का? ही कमी होती का एक शाणी? आपली छान हसरी गोड छोटी मैत्रीण हा हे चालेल. आणि आणि या मराठी नको आणि नकोच आणि नकोच. नको. तर ती सगळ्यांना भारी माहितीच आहेस. तर आता छानशा तुझ्या 2 कविता ऐकायला मिळू देत. हा आता एक लई भारी वसंत. कविता. हा हा काय काय लय भारी. लई भारी कविता लई भारी. म्हटलं. लई भारी कविता. लय लय भारी. म्हणूनच मी तुला शेवटी टिचणार होते पण लय म्हटलं भारी नको. आणि लय भारी लय भारी आणि लय भारी. लय भारी. ओके. आता हिनं लईचा विषय काढलाय तर त्या कुठलं ते आनंदकंद याच्यामध्ये एक मी कविता लिहिली होती. बरीच जुनी कविता आहे. मी ती US ला होते तेव्हा लिहिलेली होती ही. तर तिथे जेव्हा स्प्रिंग म्हणजे वसंत सुरू होतो त्यावेळेला लिहिलेली होती ही कविता. अशी थंडीत गोठलेल्या सृष्टीत जीव आला,
थंडीत वा. गोठलेल्या सृष्टीत जीव आला, चैतन्यवाण घेऊन दारी वसंत आला. अरे वा. क्या बात है, सुंदर. क्या थंडीत बात है. गोठलेल्या सृष्टीत जीव आला, चैतन्यवाण घेऊन दारी वसंत आला. झाडांवरी नव्याने आयुष्य जन्मलेले, झाडांवरी नव्याने आयुष्य जन्मलेले, अंकुर पालवीचे बहराय लागलेले, हिरवाईचा दिलासा, हिरवाईचा दिलासा निष्पर्ण जाणिवेला, चैतन्यवाण घेऊन दारी वसंत आला. वाह. माळावरी झुलाया कित्येक रंग फुलले, माळावरी झुलाया कित्येक रंग फुलले, नाजूक पाकळ्यांच्या हृदयात गंध भरले, अनरंग पंचमीचा उत्सव भरात आला, चैतन्यवाण घेऊन दारी वसंत आला. वा. सुंदर. चैत्रावल्या नाही, होळीमध्ये उदासी पुरती जळून गेली, होळीमध्ये उदासी पुरती जळून गेली, कनका परी झळाळी दाही दिशा आली, अन आम्र मोहरुनी बघ स्वर्ण साजल्याला, चैतन्यवाण घेऊन दारी वसंत दारी आला. वसंत. चैत्रावल्या मनाला कोकिळ कंठ फुटला, चैत्रावल्या मनाला कोकिळ कंठ फुटला, उन्मेषाल्या उरातून हळुवार स्पंद उठला. चैत्रावल्या मनाला कोकिळ कंठ फुटला, उन्मेषाल्या उरातून हळुवार स्पंद उठला, आहेर पालवीचा माझ्या मनास गमला, आहेर पालवीचा माझ्या मनास गमला, चैतन्यवाण घेऊन दारी वसंत आला. क्या बात. सुंदर. क्या सुंदर. बात है, क्या बात है. संत समोर आला. खूप सुंदर. आला वसंत समोर. आणि आता आता काय करू बरं? पुढची कविता. पुढची कविता. ओके. हा, आता काय थांब जरा, काहीतरी कुठली तरी घेते. हा, आता सध्या एक बहाव्याची कविता लिहिलेली होती परवा, तर ती जरा घेते. हा, अष्टाक्षरी आहे. बहाव्याच्या पावसाला आज पाहुनी दुरून, बहाव्याच्या पावसाला आज पाहुनी दुरून, शेवंतीच्या अंगावर काटा आला सरसरून. क्या बात है. वाह वाह, पावसाला वाह. आज पाहुनी दुरून, शेवंतीच्या अंगावर काटा आला सरसरून, निशिगंधाची पाकळी, निशिगंधाची पाकळी कोणी उगाच, निशिगंधाची पाकळी कोणी उगा मुडपली, मोगऱ्याच्या सुवासाला दृष्ट पिवळी लागली. निशिगंधाची पाकळी कोणी उगा मुडपली, मोगऱ्याच्या सुवासाला दृष्ट पिवळी लागली, चाफा बघतो वळून, चाफा बघतो वळून थेंब थेंब उमलले किती, चाफा बघतो वळून थेंब उमलले किती, बहाव्याच्या पावसाची कशी निराळी समिती. मत्त उन्मत्त पाहतो, मत्त उन्मत्त पाहतो कसा झुलता दिमाख, मत्त उन्मत्त पाहतो कसा झुलता दिमाख, भय त्याला ना उन्हाचे नाही काळजीची झाक. रात राणीच्या घोसाला, रात राणीच्या घोसाला वाटे उगाच खंत, रात राणीच्या घोसाला वाटे उगाच खंत, दिस फुलता फुलेना रात्र ओसंडतो गंध, दिस फुलता फुलेना रात्री ओसंडतो गंध, असा फुलावा बहावा ठाई ठाई मनभर, असा फुलावा बहावा ठाई ठाई मनभर, हळदुल्या रंगामध्ये सारे माखून प्रहर, 4 दिसांचा कहर, 4 दिसांचा कहर पुन्हा तसेच जगणे, 4 दिसांचा कहर पुन्हा तसेच जगणे, घ्यावा जगून हा क्षण त्याचे करूनिया गाणे, घ्यावा जगून हा क्षण त्याचे करूनिया गाणे. वा. सुंदर. सुंदर. खूप सुंदर. धन्यवाद. धन्यवाद. चंचल ते आता होऊन जाऊ दे जोरदार. आधी मी एक ग्रीष्माची कविता सादर करते आणि मग वसंताची. हो, चालेल चालेल. आपण ऋतूंच्या ह्याच्या सिक्वेन्स प्रमाणेच जाऊया आपण. हो ना. ही लवंगलता मधली कविता आहे, लवंगलता कवितातली. चहू बाजूनी झळा उन्हाच्या सूर्य ओकतो आग, चहू बाजूनी झळा उन्हाच्या सूर्य ओकतो आग, सोसत होती धरती त्याचा जणू कसलासा राग, सोसत होती धरती त्याचा जणू कसलासा राग, दिवस फुपाटा झालेला अन ग्रीष्माची काहिली,
बर. दिवस फुपाटा झालेला अन ग्रीष्माची काहिली. हा. या ऋतूमध्ये अशी अवस्था असते की सकाळी एक हवा हो. असते, रात्री वेगळीच हो असते. अगदी. हो. दिवस फुपाटा झालेला अन ग्रीष्माची काहिली. हम्म. क्षितिज कडेला सूर्य टेकता सांज वेळरी मजमली. वा वा. कणकण उजळे अंधाराचा शीतल हम्म. चांदण धारा. वा. कणकण उजळे अंधाराचा शीतल चांदण धारा. तगमगलेल्या धरतीला या सुखवी शीतल वारा. वा वा वा. उतरून आल्या सांज सावल्या निळ्या जळाकाठी. उतरून आल्या सांज सावल्या निळ्या जळाकाठी. झुळूक गारशी वाऱ्याची या नाचे पाण्यावरती. हो हो हो. वा. झुंबर पिवळे बहाव्यातले झुलते आता मजेने. हा. ग्रीष्माची संध्याकाळी झुंबर पिवळे बहाव्यातले झुलते आता मजेने. हा. दिवसभराच्या तापानंतर झेलत चंदन किरणे. क्या बात है. लपून बसली त्रस्त पाखरे झेप घेता आकाशी. हा. लपून बसली त्रस्त पाखरे झेप घेते आकाशी. हाकारत जणू जलधारांना या लवकर भूवरती. वा वा वा. हाकारत जणू जलधारांना या लवकर भूवरती. हा. ऋतू बदलांचे वारे पेलत सृष्टी फिरते आहे. क्या बात है. ऋतू बदलांचे वारे पेलत सृष्टी फिरते आहे. सुख दुःखाचे चक्र हे असे नियती सांगूप आहे. वा वा सुख वा. दुःखाचे चक्र असे हे नियती सांगूप आहे. सुंदर सुंदर सुंदर. ग्रीष्म जाणवला आता- अगदी झळकून. हो मग. हो, हो. आता गुलमोहराची वसंतातल्या गुलमोहरावरची कविता आहे. हो हो. अंगणात गुलमोहर फुललेला असताना सुचलेली ही कविता आहे. वा वा वा. पेटलीत अंगणे जागलीत स्पंदने. बर. पेटलीत अंगणे जागलीत स्पंदने. तुझ्या वसंत पंचमीत दंगलीत पैंजणे. वा 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 तुझ्या वा. वा, वसंत वा. पंचमीत वा वा. दंगलीत पैंजणे. वा. तरार तेय कोवळी कळी कळी तुझ्या तुम्ही. ओ. तरार तेय कोवळी कळी कळी तुझ्या तुम्ही. पालवीत झाक तू रूप तुझे देखणे. तुझ्या वसंत पंचमीत दंगलीत पैंजणे. वा वा वा. रक्तवर्ण हा तुझा. रक्तवर्ण हा तुझा उतरलाय देहिया. रक्तवर्ण हा तुझा उतरलाय देहिया. फुलेच फक्त लेऊनी रंगलीत कंकणे. फुलेच फक्त लेऊनी रंगलीत कंकणे. सुंदर. तुझ्या वसंत पंचमीत दंगलीत पैंजणे. क्या बात क्या है. बात है. कोकिळास ठाऊकी रंगली सखी इथे. बर. कोकिळास ठाऊकी रंगली सखी इथे. तुझ्याच फुल चांदण्यात विसरलीय भेटणे. हो हो. तुझ्याच बर बर. फुल वा. चांदण्यात विसरलीय भेटणे. वा वा. तुझ्या वसंत पंचमीत दंगलीत पैंजणे. वा वा. पाहिलेय सर्व मी. पाहिलेय सर्व मी तुला नसेल ठाऊकी. समी म्हणते आता त्याला. पाहिलेय सर्व मी तुला नसेल ठाऊकी. भासवून केशरी लाल रंगी नाहणे. भासवून केशरी लाल रंगी नाहणे. वा वा वा. तुझ्या वसंत पंचमीत दंगलीत पैंजणे. तुझ्या वसंत पंचमीत दंगलीत पैंजणे. सुंदर सुंदर. खूप सुंदर, खूप फार सुंदर. सुंदर. फार सुंदर. धन्यवाद धन्यवाद. प्रतिम. मला वाटतं वैजयंतीला काहीतरी काम आलंय म्हणून ती गायब हो झाली ती दिसते. तिचा फोन आला होता. ती आला होता ना? हो हो. एक्झिट होते म्हणाली. अरे, हा. आपण घेऊ आपण अजून 2-2 घेऊ कविता आपल्या होऊन जातील म्हणजे. पण त्यापूर्वी कमेंट्स घेऊया. छोट्या हो, कमेंट्स तुम्ही आहेत. मिलिंद जोशी सर म्हणतायत वैशालीताई वसंत ऋतूला शोभेदाची कविता वर्णन साजेस छान मस्त. म्हणजे वैशालीताईंनी जे आता सादरीकरण केलं त्यांनी दाद दिलेली. गजल सुद्धा मस्त म्हणतायत. मिलिंद जोशी म्हणतायत प्राजक्ताताई अलौकिक. म्हणजे प्राजक्ता मॅडमांनी जे आता सादरीकरण केलं त्याला त्यांनी दाद दिलेली. अर्चना कदम मॅडम उपस्थित झाल्यात त्यांनी खूप मस्त असं म्हटलेलं आहे. पद्मा चौधरी म्हणून मॅडम उपस्थित झाल्या त्यांनी सर्वांना नमस्कार केलाय. विशेषतः प्राजक्ता मॅडमांना नमस्कार केलेला आहे. आणि त्या असं म्हणतायत की अप्रतिम काव्य वाचन सर्वांच्या कविता सुंदर आहेत. धन्यवाद. धन्यवाद सर्वांना. चंचल मॅडम. हा तर मानसी घेते मग तू 2 हो कविता. घेते, हो घेते. आता तुझा चॉईस. वसंत आता अवतरलेला आहे. सगळं वातावरण वसंतामुळे सगळं वातावरण झालेलं आहे. अगदी. त्यामुळे आता तू तुझ्या आवडीची कुठलीही कविता. येस येस. वसंत आणि राधाकृष्णाचं जर वर्णन नाही आलं तर तो वसंत नक्की. नाही वाटत.
सो बरोबर. एक राधाकृष्णाची कविता घेते. हा. राधेच्या विरहामध्ये कान्हा कसा प्रत्येक वेलीला झाडाला मिठी मारत राधा राधा करतोय, ते माझ्या कवितेमध्ये मी वर्णन केले. उभ्या घागरी अर्ध्या भरल्या, उभ्या घागरी अर्ध्या भरल्या, यमुनेचा का डोहरडे. बर. उभ्या घागरी अर्ध्या भरल्या, यमुनेचा का डोहरडे. राधा राधा कवळत कान्हा, वेली भवती मिठी पडे. हो हो हो. वा. राधा राधा कवळत कान्हा, वेली भवती मिठी पडे. ऊन अंजिरी मावळतीचे, ऊन अंजिरी मावळतीचे, अंजिरी. वा. काळोखाला जणू भिडे. हा. वा. ऊन अंजिरी मावळतीचे, काळोखाला जणू भिडे. कदंबातळी पान वाळले, जीर्ण होऊनी पुन्हा पडे. वा 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 वा. कदंबातळी पान वाळले, जीर्ण होऊनी पुन्हा पडे. वा. त्या वाऱ्याच्या झुळकीमधुनी, त्या वाऱ्याच्या झुळकीमधुनी, का राधेचा भास उडे. राधा राधा कवळत कान्हा, वेली भवती मिठी पडे. वा 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 वा. सुंदर. काजळ भरल्या डोळ्यांमधून, काजळ भरल्या डोळ्यांमधुनी, का आसूचे दरस घडे. ओहो. काजळ भरल्या डोळ्यांमधुनी, का आसूचे दरस घडे. तरस तरस मग राधा राणी, तरस तरस मग राधा राणी, वेलीवरच्या कळ्या खुडे. त्या कळ्यांची त्या वेलींची, त्या कळ्यांची त्या वेलींची, पुन्हा कशी मग गाठ पडे. वा वा वा. त्या कळ्यांची त्या वेलींची, पुन्हा कशी मग गाठ पडे. राधा राधा कवळत कान्हा, वेली भवती मिठी पडे. वा वा. सुंदर. दिवस संपला, दिवस संपला, रात्र चालली, जीवा शिवाची भेट घडे. हो. दिवस संपला, रात्र चालली, जीवा शिवाची भेट घडे. स्वैर चांदण्या यमुने संगे, स्वैर चांदण्या यमुने संगे, जणू शिंपती चंद्रसडे. वा वा वा. स्वैर चांदण्या यमुने संगे, जणू शिंपती चंद्रसडे. राधा भेटे कान्हा भेटे, राधा भेटे कान्हा भेटे, कुंजवनी मग रास घडे. राधा भेटे कान्हा भेटे, कुंजवनी मग रास घडे. राधा कान्हा कान्हा राधा, वा वा. राधा कान्हा कान्हा राधा, श्वासांवरती रंग चढे. क्या बात आहे. क्या बात आहे. त्या रंगांची त्या गंधांची, त्या रंगांची त्या गंधांची, भूल कशी ती हाय चढे. वा वा. त्या गंधांची त्या रंगांची, भूल कशी ती हाय चढे. राधा राधा कवळत कान्हा, राधा राधा कवळत कान्हा, राधे भवती मिठी पडे. वा 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 राधे वा. भवती. सुंदर सुंदर. वा वा. फायनली. थँक्यू. फायनली फायनली. फायनली. फायनली हो ना. बरंच लांबवलं ग राधेला जरा अगदी थोडंसं. अगदी. वेलीला झाली, झाडाला झाली. खरंय खरंय. खूप छान. सुंदर सुंदर. थँक्यू थँक्यू. वैशाली ताई. पुढची हा. अरे हो. मानसी पुढची. या. अजून एक घे. पुढची कविता घेते. आता छोटी घेते. नाही नाही, घे घे. काय हरकत कितीदा नव्याने जन्मायचे मी, नाही. कितीदा नव्याने जन्मायचे मी, मरण सोहळे ते कितीदा नव्याने. बर. कितीदा नव्याने जन्मायचे मी, मरण सोहळे ते कितीदा नव्याने. बर. किती पांघरावे केशर अबोली, किती पांघरावे केशर अबोली, किती जांभळी गूढशी सादवली. बर बर. किती व्याकुळावे किती ओहटावे, बर. किती व्याकुळावे किती ओहटावे, कसे सागराने किनारे जपावे. ओ हो हो. किती व्याकुळावे किती ओहटावे, बर. कसे सागराने किनारे जपावे. किती चांदण्यांचे जुने ते बहाणे, किती चांदण्यांचे जुने ते बहाणे,
कितीदा पहाटे अधुरे तराणे, वा 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 वा. किती चांदण्यांचे जुने ते बहाणे, कितीदा पहाटे अधुरे तराणे, हम्म. किती पांघरावे निखारे फुलांचे. बर. किती पांघरावे निखारे फुलांचे, हम्म. किती साहले घाव पाकळ्यांचे. बर. किती पांघरावे निखारे फुलांचे, हम्म. किती साहले घावते पाकळ्यांचे, वा. कितीशा जपाव्या खुणा त्या व्रणांच्या, हम्म. कितीशा जपाव्या खुणा त्या व्रणांच्या, किती सावरावे डोंब वेदनांचे. वा वा वा. किती सावरावे डोंब वा वा. वेदनांचे. सुंदर. रहावी अताशा, हम्म. रहावी अताशा एक वाट वेडी, बर. रहावी अताशा एक वाट वेडी, हम्म. जिला कोणताही नसे अंत उसना. वा वा वा. बर. रहावी अताशा एक वाट वेडी, जिला कोणताही नसे अंत उसना, हम्म. नसावा पुरावा पुन्हा जन्मण्याचा. बर. नसावा पुरावा पुन्हा जन्मण्याचा, नसावा इशारा मरणाचा नव्याने. हो 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 हो. नसावा क्या बात है. इशारा क्या बात मरणाचा है. नव्याने, हम्म. कितीदा नव्याने जन्मायचे मी, वा. मरण सोबत येते कितीदा नव्याने. वा वा वा. सुंदर सुंदर. वा वा. फार सुंदर फार सुंदर. थँक्यू. वैशाली, आर यू रेडी? हो. आणि मानसने राधा कृष्ण आणले. मला वाटलंच होतं, मी मनात म्हटलंच होतं, म्हणलं वैशाली ते राधाकृष्णाला घेणार म्हणलं आज कवितेत. दुसऱ्या मी ते बाजूला ठेवले आणि मग राधाकृष्ण घेतली. राधा घेतली आहे तिची. राधेला उचलली का लगेच? हा मग तेच ना. मानसीच्या कवितेमध्ये फार उशिरा कृष्णाची मिठी पडली ना, त्यामुळे वैशालीला वाटलं हे काहीतरीच आहे. खरं खरं. वेगळं काहीतरी सांगूया असं का? तेच ना. दोन कविता अगदी बाजूला काढलेल्या ठेवल्या आणि राधा घेतली. बघ, बघ. घनवर्ण सखा कृष्ण धुंद वाजवी पावरी. घनवर्ण सखा कृष्ण धुंद वाजवी पावरी. ऋणझुण वारा बोले, ऋणझुण वारा बोले, राधे चल ग सत्वरी. क्या बात है, क्या बात है. बर. राधा मनात तली क्षणी वेगे धावली गोकुळी. राधा मनात तली क्षणी धावली गोकुळी. श्वास तिचा कृष्ण कृष्ण ती कृष्णमय जाहली. वा वा वा. श्याम सखा कृष्ण घनश्याम सखा कृष्ण धुंद वाजवी पावरी. मोह मोहमयी वेणू सूर झाल्या यमुना लहरी. मनातली पुरी गुंतली गोकुळी. मुग्ध राधा मनातली पुरी गोकुळी गुंतली. श्वास तिचा कृष्ण कृष्ण ती कृष्णमय जाहली. घन नीळ सखा कृष्ण घन नीळ सखा कृष्ण धुंद वाज पावरी. रंगली ग रासलीला रंगली ग रासलीला हवा पावती बावरी. रंगली ग रासलीला हवा सावरी पावरी. मुक्त राधा मनातली मुक्त राधा मनातली खुळी गोकुळी रमली. तिचा कृष्ण कृष्ण ती कृष्णमय जाहली. घनरंगी सखा कृष्ण घनरंगी सखा कृष्ण धुंद वाजवी पावरी. अंतरंगी नाद घुमे अंतरंगी नाद घुमे झाले सर्वांग बासरी. अंतरंगी नाद घुमे झाले सर्वांग बासरी. धुंद राधा मनातली धुंद राधा मनातली क्षणी गोकुळी विरली. धुंद राधा मनातली क्षणी गोकुळी विरली. श्वास तिचा कृष्ण कृष्ण कृष्णमय जाहली. श्वास कृष्ण कृष्ण कृष्णमय जाहली. सुरेख. आणि पुढची आहे सुरेख. आपली ही मैफिलीसाठी एक कविता मनातल्या मनात. ही सुद्धा दुसऱ्या दोन बाजूला ठेवून घेतली.
म्हणजे थोडक्यात जो काही पदार्थ करायचा होता त्याचे सगळे इन्ग्रेडियंट्स ठेवून बाजूला तिसरंच काहीतरी घेतलं. कढई पातेला सगळं बाजूला ठेवत दुसरं करायला घेतलं. मी फ्राय पॅन घेऊन बसली ती. तेच ना. वैशाली ताई, हो. वैशाली ताई, तुझ्यासाठी एक 4 ओळी घेते हा मी. हा. राधाकृष्णाची म्हणून. खास तुझ्यासाठी. Yes. इथे काळजाचे उसवतात धागे, इथे काळजाचे उसवतात धागे, तिथे गुंफता चांदणे घनतमावर. इथे काळजाचे उसवतात धागे, तिथे चांदणे गुंफता घनतमावर, इथे सावळ्याची फुले मंजिरियन, इथे सावळ्याची फुले मंजिरियन, तिथे रास राधा उमाळून येते. तिथे रास राधा उमाळून येते. वा, 4 ओळी छान, या छान. वैशाली ताईसाठी. भारी होत्या. थँक्यू. तुमच्यासाठी पण घेणार. पुढची घेते. आपली मैफल मनातल्या मनात, मनातल्या मनात आपल्याच, मनातल्या मनात आपल्याच केवळ आनंदात रमलेला एक गाव निव्वळ आपलाच, मनातल्या मनात आपल्याच केवळ आनंदात रमलेला एक गाव निव्वळ आपलाच, साधा सरळ अन मनमोकळा. मनातल्या मनातल्या मनात आपल्याच नीलवर्णी पाखरू आपणच, मनातल्या मनात आपल्या नीलवर्णी पाखरू आपणच, सुरेखशी शीळ ही आपलीच, ऐकणारे रानही आपण. मनातल्या वा वा. मनातल्या मनात आपल्याच, मनातल्या मनात आपल्याच विस्कटून गेलेलो आपणच, मनातल्या मनात आपल्याच विस्कटून गेलेलो आपणच, सावरणार कोण आपणच, सावरणार कोण आपणच, सगळ्यात घेणारही आपणच. मनातल्या मनातल्या मनात आपल्याच रंगवावी मैफल, मनातल्या मनात आपल्याच रंगवावी मैफल आपलीच, दात द्यावी आणि घ्यावी आपणच, दात द्यावी आणि घ्यावी आपणच, आणि मैफिलीत रंगही आपणच. मनातल्या मनात. फारच भारी. छान छान. फारच भारी. फारच भारी. खूप भारी एकदम. मस्त. आज ही वेगळी मैफल, एक मिनिट, ही आज आपली मैफल रंगवली खूप वेगळी आहे आणि खूप आवडली, सगळ्यात जास्त आवडलेली मैफल आजपर्यंतची. आणि हा विषयच खूप छान. मैफल नाही म्हणजे सांगू का थोडक्यात, जे सूत्रसंचालिकांना बोलायचं असतं, एरवी जेव्हा सहभागी म्हणून जातो त्यावेळी बोलता येत नाही ना. आता आपण चौघीजणी गप्पा मारतोय. आता प्रत्येक जण संचालिका असल्यामुळे प्रत्येक जण बोलणार आहे हे अपेक्षितच आहे. अडवणार कोण आपणच, बोलणारही आपणच, अडवणारही आपणच. अगदी. अगं, अनुराधा त्यांची एक कविता आहे, अनुराधा पाटील यांची एक कविता आहे, आपणच आपल्याला लिहिलेली पत्रे वाचताना, आपणच आपल्याला लिहिलेली पत्र वाचताना पुसावेत ओले होणारे डोळे, ओले होणारे डोळे. आणि सांगू का, ही प्राजक्ता बहुतेक आपल्याला मराठीच्या पुस्तकामध्ये पण होती का? होती बहुतेक. मलाही तसं वाटतं ऐकल्यासारखं एकदम. कारण खूप माझी ती अतिशय आवडती कविता आहे, आपणच आपल्याला म्हणून. खूप सुंदर कविता होती ती. बरोबर. माझं हे आपणच, त्याच्यावरून मला माझ्या एक 4 ओळी आठवल्या. एका दुसऱ्या कवितेतल्या 4 ओळी येत्या की कधीतरी वेगळेही घडायला हवे, कधीतरी वेगळेही घडायला हवे, उंच उंच जात खाली पडायला हवे, कधीतरी वेगळेही घडायला हवे, उंच उंच जात खाली पडायला हवे, आपणच छळ कधी आपलाच छळ कधी आपण करून, आपण छळ कधी आपण करून, आपणच आपल्याशी भिडायला हवे. म्हणजे ही पूर्ण पुढची कविता वेगळी आहे, पण आपणच वरनं ह्या 4 ओळी आठवल्या मला. आता माझी टर्न आहे ना, आता माझी पण कृष्णाचीच कविता आहे. सोडून दिली कविता आहे तुझी कृष्णाची का?
कृष्णाची. हा थांब, मी तुझ्यासाठी 4 ओळी शोधून ठेवते तो. हो. म्हणजे मला पण तशीच घ्यावी लागणार. बरं, ठीक आहे. नाही असं काय नाही. नाही गं, गमतीने म्हणते म्हणजे वसंत रंगलाय तर मग असा रंगूया ना आपण. हा अगदी अगदी चालेल ना, काय हरकत नाही. हा मी घेऊ कविता कृष्णाची. येस येस. घे, घे, घे. घे, घे. ही ना ही ईर्ष्या तिची म्हणायचं का काय म्हणायचं? काय काय ईर्ष्या म्हणायचं. नाही नाही. हे बघा, घे, घे. चल. घागर घेऊन निघाली गवळण, नजर चोरून घुंगट ओढून. या घागर बा. घेऊन निघाली गवळण, नजर चोरून घुंगट ओढून. घुमते मुरली थिरके पैंजण, दिसतो त्या तिरी सावळा साजण. क्या बात आहे, वा. वाटही अधीर पावले वेगात, वाटही अधीर पावले वेगात. गुंतला जीव हा मयूर पंखात, झुळझुळ वाऱ्यास शुक्राच्या ताऱ्यास. घेऊन सोबत निघाली गवळण, घुमते मुरली थिरके पैंजण. दिसतो त्या तिरी सावळ साजण. भिजल्या धारात निजल्या रानात, भिजल्या धारात निजल्या रानात. श्रीहरी मनात भिजला भिनला तनात. मोहक निळाई वेढते जीवास, मोहक निळाई वेढते जीवास. बेबंद श्वासास घालते गुंफण, घुमते मुरली थिरके पैंजण. दिसतो त्या तिरी सावळा साजण. वा. दिसला मुरारी, फायनली आहे मानसी. दिसला मुरारी साठवी दिठीत, दिसला मुरारी साठवी दिठीत. विसावे क्षणिक तयाच्या मिठीत. भिजली तहान नुरे तिज भान, भिजली तहान नुरे तिज भान. चरणी तयाच्या झाली ती अर्पण, घुमते मुरली हिरके पैंजण. दिसतो त्या तिरी सावळा साजण. क्या बात आहे. खूप सुंदर, खूप सुंदर, एकदम सुंदर. आता ऐकच तुझ्यासाठी. राधा मीरा मीरा राधा, राधा मीरा मीरा राधा. अंतरात या सावळ बाधा, वा वा वा. राधा मीरा मीरा राधा. अंतरात या सावळ बाधा. मुखी नामजे हरी हरीचे, हा मुखी नामजे हरी हरीचे. कोण कसे ऋणगत जन्मीचे. बर बर मुखी नामजे हरी हरीचे, कोण कसे ऋणगत जन्मीचे. मी न उरावे तू न उरावे, मी न उरावे तू न उरावे. संध्येमध्ये विरुनी जावे. वा वा वा. एकच रेषा कृष्ण सावळी, हो एकच रेषा कृष्ण सावळी. गुंफून काळीज मिटूनी जावे. हा. एकच रेषा कृष्ण सावळी, गुंफून काळीज मिटूनी जावे. हे प्राजक्तासाठी. धन्यवाद धन्यवाद. फार सुंदर, फार सुंदर. तुमचा पेशन्स असेल तर पुढची जी घ्यायची कविता ती गाऊ काय? हो, गा गा गा. स्पीकर स्पीकर म्यूट करू नका काय स्पीकरवर. अजिबात नाही. मी म्यूटच आहे चुकून. जुनी अशी गझल सदृश कविता लिहिलेली होती त्यावेळेला. आणि चाल कुणाची आहे मला माहित नाही, माझी नाहीये, कुठल्या तरी असावी गाण्याची, ती बसली म्हणून लावलीये. स्वप्नातल्या साऱ्या कथा माझ्या तुझ्या ऐकून जा. स्वप्नातल्या साऱ्या कथा माझ्या तुझ्या ऐकून जा. घे सावली माझी तुला देऊन तू मजऊन जा. स्वप्नातल्या साऱ्या कथा हरवून मी जाते जशी डोळ्यांमध्ये गहिऱ्या तुझ्या. हरवून मी जाते जशी डोळ्यांमध्ये गहिऱ्या तुझ्या. तूही तसा माझ्यामध्ये दुनियेस या विसरून जा. स्वप्नातल्या माझ्या तुझ्या. हा बघा शेर म्हणू काय जे काय असेल ते. हो जायचे आहे तुला परतून त्या
दुनियेत पण हो जायचे आहे तुला, परतून त्या दुनियेत पण तरीही उद्या येशील ना, हे एकदा सांगून जा स्वप्नातल्या माझ्या तुझ्या. रोमांचती देहासया नजरेतल्या ओळी तुझ्या, रोमांचती देहासया नजरेतल्या ओळी तुझ्या. नजरेतुनी जे बोलसी स्पर्शामध्ये बोलून जा, स्वप्नातल्या साऱ्या कथा. शेवटचे आभाळ हे वेडे असे कामागुनी माझ्या फिरे, आभाळ हे वेडे असे कामागुनी माझ्या फिरे. त्याने मला पण गाठण्या आधीच तू बरसून सुंदर जा, सुंदर. वा वा वा. त्या साऱ्या कथा माझ्या तुझ्या ऐकून जा. घे सावली माझी तुला देऊन तू मजवून जा, स्वप्नातल्या माझ्या तुझ्या. अप्रतिम, अप्रतिम. सुंदर. आता पुढे मी सादर करू का नको असा मला प्रश्न पडलाय. हो नाही नाही तसं कसं हा म्हणजे काय, हा याला काय अर्थ आहे. असं नसतं अरे चर्चा मला आपण. कोणी गाच म्हणत नाही, मग मी मला कोणी गाच म्हणत नाही म्हणून मी आपली आता इथून पुढे तुला हाच म्हणू. असं आम्ही आता तुला प्रत्येक मैत्रिणीत म्हणत जाऊ. हो. खूप छान आहे म्हणजे छान आवाज आहे असं काय उगाच तुला वाटतं. छान आहे, छान आहे. नाही का, आवाज बरा आहे पण मी काही गात बीत नसते. आईचं. छान आहे. कविताही छान होती आणि गायली चंचल ताई, छान. फार हो. सुंदर होती. आता मी हा, माझी एक धन्यवाद. अतिशय जुनी म्हणजे खूप जुनी हो. गवळण आहे, गवळण लिहिलेली आहे. वा वा वा. आणि वा. त्यावेळेला तुला चाल वा. पण लागलेली होती, वा. मला आता ती आठवत नाहीये. होऊन जाऊ दे. तू नादामधला नाद करीसी किन किन, तू नादामधला नाद करीसी किन किन, तू गोकुळातली रूपवती गवळण, तू गोकुळातली रूपवती बरं. गवळण. वा. तव अंग दह्यापरी रंग पाडिसी भूल, तव अंग दह्यापरी रंग वा वा. पाडिसी भूल, तू मस्त. जणू भासशी कृष्ण हा. कमळीचे फुल. वा. तुझी चाल हो, 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 अति हो. लयकार पायी पैंजण, तुझी चाल अति लयकार पायी पैंजण, तू गोकुळातली रूपवती गवळण. जळ वा, वा, कालिंदीचे सुंदर. तुझ्या परिसगे गूढ, हम्म. जळ कालिंदीचे तुझ्या परिसगे गूढ, तू कृष्ण सख्याच्या नजरे बदली ओढ. वा. करुणी वा, वा, काही वा. चोरुनी पाही नंदनंदन, करुणी काही चोरुनी पाही नंदनंदन, तू गोकुळातली रूपवती गवळण. वा. वा, नको वा, ग वा, सुंदर. घाई करू तू बाई, नको ग घाई करू तू बाई, नको ना जाऊ, नको ग घाई करू तू बाई, नको ना जाऊ, तव बोल भासती लोण्या परी गे मोह. वा. तुझे हे वा, हास्य वा. जाळीजी वा. वास तुच चंदन, तुझे हे हास्य जाळीजी वास तुच चंदन, तू गोकुळातली रूपवती गवळण, तू गोकुळातली रूपवती सुंदर गवळण. सुंदर. क्या बात, क्या बात. या मैफिलीतली आपण शेवटची सुंदर. कविता घेऊया ना. समारोपाची कविता मस्त. हो, म्हणजे काय, तुझी आहे, पण आपल्याला संपायला लागणार आहे. 54 मिनिटं झालेली आहेत असं घड्याळ दाखवतंय आपल्याला. हो, तर एक 5 मिनिटात तुझी मला कविता ना- होऊन जाईल. हा मला एक ना काल वसंतावरून एक शेर सुचला.
तो असा हा हा हम्म, तुझ्यात नाही ही खंत आहे, तुझ्यात नाही ही खंत हा. आहे, मनात माझ्या वसंत आहे. हम्म वा असा असा अरे एक वा. म्हटला मला वा सुचला. वा बघू आता पुढची गझल कधी सुचते. शेवटची कविता सादर करते आहे. शीर्षक आहे क्षण ओले. एक निसर्गावरचीच कविता सादर करून आपण निरोप घेऊयात रसिकांचा. मनातून हा. ओघळते काही पानांवरल्या जलाप्रमाणे, वा. मनातून बर. ओघळते काही पानांवरल्या जलाप्रमाणे, ओल्या भिजल्या क्षणांमधून रुजून येते स्वप्न दिवाणे. वा 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 भरून वा. राही गंध कोवळा माती हिरवे हा. गाणे गाई, भरून क्या राही बात आहे. गंध कोवळा माती हिरवे गाणे गाई, वाट त्यातुनी वळणे रेखित नवांकुराना कवेत घेई, वाट वा. त्यातुनी वा वा वा. वळणे रेखित नवांकुराना कवेत घेई, भुरभुर वा. त्याची आभाळातून धुंदल केरी घेत सांडते, वा भुरभुर वा वा. त्याची आभाळातून धुंदल केरी घेत सांडते, रानावरुनी ओली शिरशिर मृगधारांची हो. ओढ लागते. आता वा. असेच वा दिवस वा वा. आहेत उन्हाळ्याचे. वा अगदी अगदी खरंय. रानावरुनी ओली शिरशिर मृगधारांची ओढ लागते, भरून वा. आल्या आभाळाला कसे आवरू मज ना कळते, भरून वा. आल्या आभाळाला कसे आवरू मज ना कळते, धारांची हलकीशी कुजबुज मनात माझ्या ऋणझुण करते, धारांची वा, वा. हलकीशी कुजबुज वा. मनात माझ्या ऋणझुण करते, सुरेख. भारून गेले भवतालही मग, भारून गेले भवतालही मग कधीतरी भानावर येते, भारून गेले भवतालही मग कधीतरी भानावर येते, पाऊस हा. वेडी कातर संध्या ताना अवघड घेत राहते, पाऊस वा, 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 वेडी वा. कातर वा, वा. संध्या वा ताना अवघड घेत राहते. वा वा वा. वा सुपर सॉलिड. आता चंचलताईसाठी 2 ओळी बर का. अरे वा. दोन झाले. सावल्यांची दाट गर्दी, हम्म. सावल्यांची दाट गर्दी मन उन्हाचे कोवळे, हम्म. सावल्यांची दाट गर्दी मन उन्हाचे कोवळे, हम्म. कवडशांच्या संगतीने, कवडशांच्या संगतीने उब लागी सोहळे, कवडशांच्या संगतीने उब लागी सोहळे, मन उन्हाचे कोवळे, मन उन्हाचे कोवळे. त्या बा- खूप छान खूप छान. धन्यवाद मनीषी. येस. अरे वा. धन्यवाद धन्यवाद. सर ही मैत्री अगदी लक्षात राहण्यासारखी आहे पाटील सर. अगदी समारोप पूर्वसंध्येला घेतलेली मैफल अगदी अचानक आम्हाला पाडव्याच्या जिया सगळ्यांना पोहोचून शुभेच्छा. सहभागी व्हावं लागलं. खूप छान, खूप खरं धन्यवाद. म्हणजे खरं म्हणजे आजची मैफिल संपू नये असं वाटत आहे. अरे वा. हो. कारण चौघी बोलतोय ना आता म्हणून हो, आम्ही काय रात्रभर बोलतच बसू. हो. सरांचा व्हिडिओ हे झालाय का, हो फ्रीज झालाय. प्लीज झालाय. हा. हो. विके सर ते खरंच फ्रीज झाले बहुतेक. ते मैफिल संपू नये म्हणून कंटिन्यू हो ठेवा ना, म्हणून. कधी बहुतेक हो ना. आले आले आले. आले आले आले. आले आले. त्यांचा विशेष आभार की ते आमच्या सुरुवातीला तसे मराठी रसिक रसिक नाही कवी रचनाकार गझलकार यांना एकत्र आणून या मैफिलीमध्ये रंग भरवतात आणि मैफिल घडवून आणतात. त्यांच्या मराठी विभागाच्या कार्याध्यक्षा राजकृष्ण मॅडम मी यांचे विशेष आभार मानतो. आजच्या काव्य मैफिलीचं सूत्रसंचालन चंचलजी काळे यांनी केलं. असं अप्रतिम सूत्रसंचालन केलं. त्यांचे मी या मंचातर्फे आभार मानतो. नेहमीप्रमाणे वैशालीजी मोहिते यांनी अतिशय सुंदर सादरीकरण केलं. त्यांचे मी मंचातर्फे आभार मानतो. वैजंतीची आपटे मॅडम यांचे सादरीकरण अतिशय उत्तम होतं, पण काही कारणानिमित्त त्यांना बाहेर जावं लागलं. त्यांचे मी मंचातर्फे आभार मानतो. मानसीताई चिटणीस यांचे सादरीकरण नेहमीप्रमाणे उत्तम झालं आणि त्यांच्या 4 लाईनी नेहमी आम्हाला दाद देतात. आमच्या कवी ज्या कविता असतात त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे दाद देतात. त्या प्रत्येक मैफिलीमध्ये त्यांच्या 4 लाईनी असतात. मी त्यांचे आभार सर्व श्रोते मित्रांचा आभार मानतो ज्यांनी आपल्याला ही
कार्यक्रम घडून आणला किंवा आपल्याला संधी उपलब्ध करून दिली ते आमच्या या फाउंडेशनचे अध्यक्ष नरेशचंद्र जोशी सर, आमचे मित्र, त्यांचे मी आभार मानतो. सर्वांचे मी पुन्हा आभार मानतो. आणि पुन्हा पुढील रविवारी रात्री 9 वाजता प्राजक्त संध्या या कार्यक्रमामध्ये नवीन रचनाकारांसोबत, नवीन गझलकारांसोबत आणि नवीन सूत्रसंचालकांसोबत आपण भेटूया. नवीन मराठी वर्षाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो, आपल्याला शुभेच्छा देतो. आणि पुन्हा सर्वांचे धन्यवाद. शुभरात्री. 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 सर्वांना शुभेच्छा. पाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा. नवीन वर्ष. धन्यवाद. विश्व कीर्तिमान प्राप्त द मैजिक मैन एन चंद्रा पटेल, आपका अपना पटेल, यत्र तत्र सर्वत्र. द मैजिक मैन एन चंद्रा, फेसबुक.